आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जावा, उद्यापासून लावाव्या करायच्या झाडाच्या. हा हा एक तरी झाड लावून जगवायचं. मी माझ्या कथेला जातो, मी शिवचरित्र कथा करतो, रामकथा करतो ना, मी गावात कथेला गेलं की त्या 2-4 गावांनी असे झाड जगवले मस्तपैकी. तुम्ही आता सुंदर अशी ताईंची कथा चालू आहे ना, कथेच्या शेवटच्या दिवशी मस्तपैकी झाडं लावा, एक आपलं. मग दारा पुढं लावा, कुठं शेतात लावा, घराच्या पुढं लावा, वाट्याच्या बाजूला लावा, एक झाड लावा. झाड आहेत ना तर पुढची पिढी आहे. आपण कमाई करून ठेवतो ना लेकरांना, प्रॉपर्टी कमवून ठेवतो ना, लेकरं जगलेच नाही भविष्यात, त्यांचं जीवनच कमी झालं तर प्रॉपर्टीचं करायचं काय? म्हणून झाडं लावले पाहिजे. ते आपले खरे सोयरे आहेत. वृक्ष वल्ले आम्हा सोयरे, आणि हे सोयरे जगले पाहिजे. बाकी सोयऱ्याचं जाऊ दे तिकडे, पण हे सोयरे जगले तर मग सगळ्याचे सोयरे जगले, लक्षात ठेवा. म्हणून एवढी